मित्रांनो, मी मंथन. आम्ही कॉलेजमधून येत असताना बघा काय झालं, आमच्या बसमध्ये एक मुलगी चढली. ती मुलगी जवळपास थर्ड इयर नाहीतर फायनल इयरची असेल. ती मुलगी फोनवरच बोलत होती. फोनवर बोलत असतानाच तिला कंडक्टरने तिकीट दिली. काही वेळातच तिथे चेकर आले आमच्या बसमध्ये. माझ्या शेजारीच आणखी एक काका उभे होते. आम्ही दोघांनी बघितलं होतं की मॅडमने तिकीट दिली, पण ती मुलगी आर्ग्युमेंट करत होती की मला तिकीट दिले नाही. आणि त्या बसमध्ये कसं, ही जुनीवाली बस होती. बस तुम्ही बघू शकता बघा, ही जुनीवाली बस होती. त्या बसमध्ये कॅमेरा नव्हता. चेकरला आम्ही सांगून सुद्धा की मॅडमने तिकीट दिली, तरी त्या मॅडमला 3 महिन्यासाठी सस्पेंड केला आहे. ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं की ते मॅडम आताच जस्ट आज मॅडमचा सेकंड डे होता ड्युटीचा, आणि त्या मॅडमचे हस्बंड मागच्या महिन्यामध्येच डेथ झाली. मला फक्त स्टुडंटला एवढंच सांगायचं आहे, जसं मी पण सुद्धा, की मोबाईल वापरा. ती मुलगी मुलासोबत असेल किंवा कोणासोबत फोनवर बोलत होती, तर तिच्या चुकीमुळे त्या मॅडमला सस्पेंड करण्यात आले. तर असं काही करू नका की जेणेकरून तुमच्या मोबाईलमुळे, तुमच्या इंटरेस्टमुळे दुसऱ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होईल. थोडा वेगळा ठेवा मोबाईल, जेणेकरून आपल्यामुळे दुसऱ्याच्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. आणि तिकीट जे आहे ते तुम्हाला मिळेलवर ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपली रिस्पॉन्सिबिलिटी विसरू नका. माझा मेसेज फक्त कॉलेज स्टुडंटसाठीच आहे. आणि डबल अशी चूक करू नका प्लीज.